धनु राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार धनु राशीच्या सर्व व्यक्तींनो, कल्पना करा तुम्ही एका लांब प्रवासावर निघाला आहात। समोर अनेक रस्ते आहेत, काही रस्ते सरळ आहेत, काही वळणावळणाचे, काही धुक्याने झाकलेले आणि काही अजून पूर्णपणे दिसतही नाहीत। अशा वेळी कोणता रस्ता निवडायचा बहुतेक लोक थांबून वाट पाहतात, पण धनु राशीची ओळखच वेगळी आहे। ही रास थांबण्यापेक्षा चालत राहण्यावर विश्वास ठेवते, कारण धनु राशीला माहीत असते की चालणाऱ्यालाच नवीन दिशा सापडते। ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील अशाच एका नव्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतो। हा महिना फक्त कॅलेंडरमधील आणखी एक पान नाही, हा महिना तुम्हाला स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचे धैर्य, मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा आणि या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची नवी ऊर्जा देऊ शकतो। गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला असे वाटले असेल जणू काही तुम्ही धावत आहात, पण ध्येय अजूनही दूरच आहे। काही संधी हातातून निसटल्या असतील, काही लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसतील, काही निर्णय योग्य असूनही त्यांचे परिणाम उशिरा मिळाले असतील, पण लक्षात ठेवा, प्रत्येक विलंब हा अपयश नसतो, अनेक वेळा ते योग्य वेळेची तयारी असतो। धनु राशीचा स्वामी गुरु आहे। गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार, आशा आणि जीवनाला मोठ्या दृष्टीने पाहण्याची शक्ती। म्हणूनच तुमच्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्या फक्त अडथळे नसतात, त्या तुम्हाला अधिक शहाणे, अधिक संयमी आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेल्या परीक्षा असतात। या महिन्यात ब्रह्मांड जणू तुम्हाला एकच प्रश्न विचारत आहे, तुम्ही अजूनही तुमच्या जुन्या भीतीमध्ये अडकून राहणार आहात की आता स्वतःच्या नवीन शक्यतांकडे पाऊल टाकणार आहात? कारण प्रत्येक मोठा बदल एका धाडसी निर्णयापासून सुरू होतो। धनु राशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य आवडते, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आवडतात, नवीन अनुभव घ्यायला आवडतात आणि सतत पुढे जात राहण्याची प्रेरणा असते। पण अनेकदा इतरांच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे तुमच्या मनातील स्वप्नांवर धूळ साचते। ऑगस्ट 2026 हा महिना ती धूळ झटकण्याचा काळ ठरू शकतो। या महिन्यात तुमच्या मनात काही नवीन कल्पना जन्म घेऊ शकतात। कदाचित एखादा नवीन व्यवसाय, नवीन काम, नवीन शिक्षण, नवीन प्रवास किंवा आयुष्याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहण्याची इच्छा निर्माण होईल। या विचारांना घाबरू नका, कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या कल्पनेपासूनच होते। एक गोष्ट लक्षात ठेवा, बाण लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी मागे ओढला जातो। त्या क्षणी असे वाटते की तो मागे जात आहे, पण प्रत्यक्षात तीच त्याच्या पुढच्या वेगाची तयारी असते। जर गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात मागे गेल्यासारखे वाटले असेल तर निराश होऊ नका। कदाचित हा काळ तुम्हाला आणखी मोठ्या भरारीसाठी तयारी करत असेल। या महिन्यात तुमच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये विशेष शक्ती असू शकते, त्यामुळे स्वतःबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका। प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, माझ्यासाठी योग्य संधी योग्य वेळी येत आहेत। मी माझ्या ध्येयाचा अधिक जवळ जात आहे। माझा प्रत्येक प्रयत्न मला यशाच्या दिशेने घेऊन जात आहे। हा सकारात्मक संकल्प तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो। धनु राशीच्या व्यक्तींनो, या महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल बाहेर घडण्याआधी तुमच्या विचारांमध्ये घडेल। जेव्हा तुम्ही हे शक्य आहे असे मानायला सुरुवात करता तेव्हा शक्यता निर्माण होऊ लागतात। म्हणून भीतीऐवजी विश्वास निवडा, शंकेऐवजी कृती निवडा आणि तक्रारीऐवजी कृतज्ञता निवडा। या महिन्यात जर एखादा मार्ग बंद झाला तर त्याला शेवट समजू नका। निसर्गात नदी जेव्हा खडकाला भिडते तेव्हा ती वाहने थांबवत नाही, ती नवा मार्ग शोधते। हीच वृत्ती या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते। तुमच्या आयुष्यात काही लोक येतील, काही दूर जातील, काही संधी मिळतील, काही निसटतील, पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास। कारण जगातील सर्वात मोठी गुंतवणूक ही पैशात नसते, ती स्वतःच्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासात असते। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला एक सुंदर संदेश देतो। आकाशाची उंची पाहून उडणे थांबवू नका, कारण आकाश कधीच पक्षाला त्याच्या पंखाची मर्यादा सांगत नाही। मर्यादा अनेकदा आपल्या मनात असतात, त्या दूर केल्या की नवीन क्षितिजे दिसू लागतात। धनु राशीच्या व्यक्तींनो, या संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यानंतर शेवटी एकच गोष्ट मनात ठेवा, भविष्य हे फक्त ग्रहांच्या हालचालींनी ठरत नाही, तर तुमच्या विचारांनी, निर्णयांनी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनीही घडत असते। ग्रह अनुकूल संधी निर्माण करू शकतात, प्रेरणा देऊ शकतात, पण त्या संधींच्या यशात रूपांतर करण्याची जबाबदारी मात्र तुमचीच असते। ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला वारंवार एक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करेल,
जीवनात घाई करून काही मिळत नाही, पण सातत्याने चालत राहिल्यास योग्य ठिकाणी नक्की पोहोचता येते. आज जे स्वप्न खूप दूर वाटत आहे ते उद्या वास्तव बनू शकते. त्यामुळे वेळ लागतोय म्हणून स्वतःवर किंवा नशिबावर शंका घेऊ नका. लक्षात ठेवा, धनुष्यामधून सुटलेला बाण मागे फिरत नाही, तो फक्त आपल्या ध्येयाकडेच पुढे जातो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील काही निर्णय घेतल्यानंतर सतत मागे वळून पाहत बसू नका. चुक्या झाल्या असतील तर त्यातून शिका, पण त्याच चुकांचे ओझे घेऊन पुढे जाऊ नका. कारण भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की घडवता येते. या महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांमध्ये खूप शक्ती असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर होतो. म्हणून माझ्याकडून होणार नाही, माझे नशीब खराब आहे, मी खूप मागे पडलो आहे असे शब्द वापरणे कमी करा. त्याऐवजी प्रत्येक दिवसाची सुरुवात या सकारात्मक विचाराने करा. मी योग्य मार्गावर आहे, माझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव मला अधिक सक्षम बनवत आहे, माझे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत, योग्य वेळ माझ्याकडे येत आहे. अनेक वेळा लोक तुमच्या प्रवासाची तुलना त्यांच्या प्रवासाशी करतील. काही जण म्हणतील की तुम्ही उशीर केला, काही म्हणतील की तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. झाडावरची सर्व फळे एकाच दिवशी पिकत नाहीत. काही फळांना जास्त वेळ लागतो, पण त्यांची गोडी ही तितकीच जास्त असते. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. या महिन्यात कृतज्ञतेची सवय लावा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण ईश्वराचे आभार माना. तुमच्याकडे जे आहे त्याची जाणीव ठेवली की जे नाही त्याची कमतरता मनाला कमी त्रास देते. कृतज्ञता मनाला शांत करते आणि सकारात्मक विचारांना बळ देते. तुमच्या आयुष्यात काही लोक येतील, काही लोक जातील, काही नाती कायम राहतील, काही नाती संपतील, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात काही ना काही शिकवण देऊनच जाते. त्यामुळे कोणाबद्दलही कटुता मनात ठेवू नका. क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी उपकार करणे नाही, तर स्वतःच्या मनाला मुक्त करणे होय. धनुराशीच्या व्यक्तींनो, तुम्ही मोठी स्वप्ने पाहणारे आहात. ती स्वप्ने पाहणे कधीही सोडू नका, पण त्याचबरोबर त्या स्वप्नांसाठी रोज थोडी थोडी कृतीही करत राहा. कारण केवळ इच्छा करून भविष्य बदलत नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. या महिन्यात जर काही अडथळे आले तर त्यांना अपयश समजू नका. पर्वत चढताना प्रत्येक वळणावर शिखर दिसत नाही, पण प्रत्येक पाऊल आपल्याला शिखराच्या जवळ नेत असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ जात आहात.